हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार। आज गोकुळाष्टमी पण आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। थोडी उशिरा सुरुवात केलेली आहे, कारण आज रुद्राभिषेक सेवा पण होती, त्यामुळे दिवाबत्ती रुद्राभिषेक सेवा झाल्यानंतर करूनच मगच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आज 12:39 श्रीकृष्णांचा जन्म होत आहे। आपल्याला त्याची पण तयारी करायची आहे, तर चला आता आपण पुढची कामं उरकून घेऊया। अशा पद्धतीने मी रुद्राभिषेक करून घेतला। या सेवेला जवळजवळ 1.5 तास लागतो। त्यानंतर दिवाबत्ती करून लगेचच आरती करून घेतली। आपल्या घरात सध्या नवनाथ ग्रंथाचं पारायण चालू आहे आणि ते पारायण सर वाचत आहेत। सर वाचत होते तोपर्यंत म्हटलं चला आपण लवकर लगेच स्वयंपाक करून घ्यावा। आज स्वयंपाकामध्ये फक्त भाजी आणि भाकरी एवढंच बनवलं होतं, कारण मला जन्माष्टमीची पण तयारी सगळी करायची होती। म्हणून थोडक्यात सर म्हटले की जाऊ दे, आता आपली फक्त भाजी चपाती भाकरीच कर। मग मी माझ्याकडे छोटासा कोबी होता, तो पटकन कापून घेतला आणि शिजायला टाकला। त्यामध्ये फक्त जिरी मोहरीची फोडणी दिली, लाल तिखट टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून तो शिजायला टाकून दिला आणि भाकरी करून घेतल्या। जाऊ दे मला किती जाऊ दे पटकन त्यातलं पीठ। हां बस। दुसऱ्या गॅसवर कोबी ठेवून दिला आणि लगेच भाकरी करून घेतल्या। भाकरी झाल्यानंतर लगेच किचन वगैरे आवरून घेतलं आणि भांडे पण घासून घेतले। तोपर्यंत इकडे सरांचं वाचून पण झालं होतं, त्यामुळे त्यांना लगेच जेवायला पण दिलं आणि हे बाकीचं सगळं मी काम आवरून घेतलं। आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी सगळी तयारी करून घेतलेली आहे कृष्ण जन्माष्टमीची। आता बरोबर 12:10 झालेले आहेत आणि आता आपण सेवेला लागणार आहोत। बरोबर 12:39 पर्यंत आपल्याला आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर विष्णू सहस्रनामावली आपल्याला पठण करायचे आहे आणि 12:39 नंतर बरोबर जन्म होतो, त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यात घालून पाळणा म्हणायचा आहे व आरती करून घ्यायची आहे आणि सेवा संपन्न करायची आहे। बरोबर 12:15 वाजलेले आहेत आणि माझी पूर्ण जन्माष्टमीची तयारी इथे मी करून घेतलेली आहे। इथे मला जेवढं काही साहित्य लागतंय तेवढं सगळं मी घेतलेलं आहे आणि नंतर पूजेसाठी बसलेली आहे। सर्वात प्रथम मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि गणपतीचा अभिषेक करून घेत आहे। कोणतीही सेवा करायची म्हटलं तर पहिलं आपण आपल्या इकडे गणपतीला मान असतो, म्हणून गणपतीचा अभिषेक करून मी गणपतीची स्थापना केलेली आहे। तर ताईंनो, आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे। एकादशीप्रमाणे हा उपवास करायचा आहे आणि हा उपवास केल्यानंतर जवळजवळ आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होतं, असे शास्त्रात वर्णन आहे। या दिवशी दिवसभरात तसेच रात्री जागरण इत्यादी केलेले जप सेवा उपासनाचे फळ अनंत पटीने प्राप्त होते। 18 पुराणांपैकी श्री भविष्य पुराणात असा उल्लेख येतो की जो कोणी जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला अकाली मृत्यू येत नाही। गर्भवती महिलांनी जर हा उपवास केला तर त्यातला कृष्णाचा आशीर्वाद मिळतो त्या बालकांना। ब्रह्मपुराणात असे वर्णन आले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत जे करतो त्याच्या मागील 100 जन्मातील पापांपासून त्याची मुक्तता होते। बापाचा अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून फुल वाहून नंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता आपल्या बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। आता आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करताना पुरुष सूक्ताचं आणि स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे। मी ते दूध, पंचामृत आणि पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करत आहे। ज्यांना ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी उपवास करून 16 वेळेस पुरुष सूक्त, एकदा गोविंद दामोदर स्तोत्र वाचून व संतान गोपाळ मंत्र 1 माळ जप करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा व तीर्थ घ्यावे। असं म्हणतात की या दिवशी ही सेवा केल्याने
आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला संतान प्राप्तीचं सुख मिळू शकतं. यावर्षी जन्माष्टमी ही सोमवारी आल्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पुराणात असे वर्णन आलेले आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे व्रत करतो त्याच्या मागील 100 जन्मातील पापांपासून त्याची मुक्तता होते. आणि या दिवशी दिवसभरात तसेच रात्री जागरण इत्यादी केलेले जप, सेवा, उपासना याचे फळ अनंत पटीने प्राप्त होत असते. इथे आपला बाळकृष्णाचा अभिषेक झालेला आहे. बाळकृष्णांना हळदी कुंकू वाहून फुल अर्पण केलेलं आहे. आणि या दिवशी आपल्याला जेवढी सजावट करता येईल तेवढी करावी, कारण आपल्या घरात जर बाळ जन्माला आले तर आपण किती आनंदित असतो, किती त्याच्यासाठी सजावट करीत असतो. त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला बाळकृष्णाच्या जन्माला सजावट करून आनंद साजरा करायचा आहे. बाळकृष्णाला वस्त्र, टोप, माळ इत्यादी सर्व घालून घ्यायचं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही घातलं तरी पण चालेल. नंतर मी इथे गायीची पूजा करून घेतलेली आहे, कारण कृष्णाला गायी ही अतिशय प्रिय आहे. एवढी सगळी सेवा झाल्यानंतर मी इथं विष्णू सहस्रनामाचं पठण करीत आहे. याच पुस्तकात आपल्याला विष्णूंची 1008 नावे मिळतात. त्याचं पठण पण आपल्याला इथे करायचं आहे. आणि गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. एवढी सगळी सेवा आपल्याला 12:39 पर्यंतच करून घ्यायची आहे. श्रावणाष्टमीला देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला, 8वा पुत्र जन्माला आला. छकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जो रे जो. गवळणी साऱ्या गाती पाळण, जो बाळा जो जो रे जो बाळ कृष्णा, जो बाळा जो जो रे जो बाळ कृष्णा. गवळणी साऱ्या गाती पाळण, जो बाळा जो जो रे जो बाळ कृष्णा, जो बाळा जो जो रे जो बाळ कृष्णा. रेशमी दोर यशोदेच्या हाती, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जो रे जो. दही दूध लोणी बाळाला पाजे, मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे, मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे. दही दूध लोणी बाळाला पाजे, मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे, मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे. रूप बाळाचं पाहून बोले, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जो रे जो. काजळ नयनी नटखट बाला, अवतार घेऊन धरणीवर आला, अवतार घेऊन धरणीवर आला. काजळ नयनी नटखट बाला, अवतार घेऊन धरणीवर आला, अवतार घेऊन धरणीवर आला. सूर्याचा तेज तो कृष्ण सावळा, जो बाळा जो जो रे जो. छकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जो रे जो. बासरीचा सूर आकाशी घुमला, फुलांनी बाळाचा पाळणा सजला, फुलांनी बाळाचा पाळणा सजला. बासरीचा सूर आकाशी घुमला, फुलांनी बाळाचा पाळणा सजला, फुलांनी बाळाचा पाळणा सजला. सृष्टी सारी आज हर्षित झाली, जो बाळा जो जो रे जो. सृष्टी सारी आज हर्षित झाली, जो बाळा जो जो रे जो. सृष्टी सारी आज हर्षित झाली, जो बाळा जो जो रे जो. सृष्टी सारी आज हर्षित झाली, जो बाळा जो जो रे जो. अशा पद्धतीने जन्म झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आता आपल्या कृष्णाचा जन्म पण झालाय आणि आपली सेवा पण पूर्ण झाली आहे. तर आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. माझे जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.